नमस्कार, मी कामाक्षी बर्वे, बर्वाकडून. आज आपण ज्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, सध्याच्या भाषेमध्ये इंटरनेट सेन्सेशन असा शब्द वापरला तर चुकीचा होणार नाही आहे. तिच्या एका अशा कृतीमुळे ती खूप लोकांच्या संपर्कामध्ये आली, की ज्याच्यामधून काही महिलांना अक्षरशः जीवनदान मिळालं आहे. भेटूया आपण आज नम्रता भिंगारडे हिला. नम्रता, वेलकम टू बोल बर्वा. नम्रता ही मूळची मुंबईतली, BA संस्कृत आणि मग नंतर डिप्लोमा इन जर्नलिझम असा त्यांनी पूर्ण केला. दिव्य मराठी हा मराठी पेपर, नंतर महाराष्ट्र वन हा न्यूज चॅनल, मिड डे हा पेपर, मिड डे तर आपल्या सगळ्यांनाच बहुधा माहिती आहे, आणि अनेक वर्ष पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर आता पाणी फाउंडेशन या संस्थेमध्ये ती सोशल मीडिया हेड म्हणून काम करते आहे. त्यामुळे सोशल मीडियाशी अत्यंत जवळून संबंध आलेली नम्रता भिंगारडे. नमस्ते, थँक्यू सो मच. आणि मला फार आनंद होतोय की आपण बर्वा ब्रँडसाठी या सगळ्या गोष्टींविषयी बोलतोय आहे. आणि थँक्स, आपण या सगळ्या विषयांवरती बोलण्याची उत्सुकता दाखवलीत. मुख्य काय आहे नम्रता, मीही एक स्त्री आहे. आपला हा जो प्रोग्राम बघितला जातो हा मेजरली स्त्रियांकडून फॉलो केला जातो. मग जो विषय कुठल्याही वयातल्या स्त्रीचा सगळ्यात जवळचा असतो, अशा पाळी या विषयावरती अत्यंत कमी बोललं जातं आपल्या समाजामध्ये. रादर अजूनही त्याला टॅबू असंच म्हणलं जाईल. म्हणजे उघडपणे बोलायचं नाही हा, असा जो काही एक सीन आपल्याला बघायला मिळतो, तो मग ते घर चांगलं असू दे, ते घर साधं असू दे, ते मध्यमवर्गीय घर असू दे किंवा श्रीमंत घर असू दे, कुठल्याही आर्थिक स्तरामध्ये तुम्ही जरी गेलात तरी हेच बघायला मिळतं. याच्यापेक्षा मला नाही वाटत काही वेगळा अनुभव असेल. अलीकडे अवेअरनेस थोडा थोडा वाढतो आहेच, पण तरी जर कुठे कमी असेल तर मला वाटतं तुझ्यासारख्या मुलींनी ती कमी भरून काढायचा प्रयत्न नक्की केलेला आहे. काय काम केलं आहे नम्रतानी हे आपण तिच्याशीच बोलून जाणून घेऊया. नम्रता, मासिक पाळी या विषयावर अजूनही उघडपणे बोललं जात नाही, तेव्हा सोशल मीडियावरती हा विषय न्यावा किंवा या विषयावर सोशल मीडियावरती जाऊन आपण काही बोलावं असं तुला बेसिकली का वाटलं? खूपच छान प्रश्न आहे खरं हा. कारण आपण लहानपणापासून हे जाणून असतो किंवा आपल्या घरात असं सांगितलं जातं की मासिक पाळी हा अतिशय लपून छपून करण्याचा विषय आहे. किंवा आता घरातल्या कोणाला पाळी आली समजा, तर ते फार उघडपणे बोललं पण जात नाही. अगदी ते बाजूबाजूला राहणं किंवा अगदी लपून छपून ते सगळं करणं, म्हणजे अगदी पॅड हे लपून कागदामध्ये आपण बाथरूम मध्ये घेऊन जातो. तर ह्या सगळ्यातून आपलं बालपण गेलेलं असतं किंवा आपण असेच मोठे झालेलो असतो, अगदी प्रत्येक जण. त्याच्यामुळे मासिक पाळी हा प्रत्येक घरातलाच विषय आहे, कारण प्रत्येक घरात स्त्री असतेच. आणि हा तिच्या काय म्हणतात हेल्थचा महत्वपूर्ण असा विषय आहे, ज्याच्याशी सगळंच बांधलेलं असतं. म्हणजे एक अख्खं आयुष्य किंवा एक मातृत्व देणारं सुद्धा ते एक मेन फॅक्टर आहे. तर जेव्हा मला मासिक पाळीविषयी हा अनुभव आला, म्हणजे जेव्हा मी पॅड्स वापरायचे आणि किंवा कापड वापरायचे, मग पॅड्स वापरायचे आणि आता मेन्स्ट्रुअल कप वापरते, तर हा अनुभव मला असं वाटलं की माझ्या जवळच्या काही मैत्रिणींशी शेअर करावं. तर अनेकदा आपण असं असतं की आपण आपल्या जवळच्या मुलींशी किंवा आईशी, बहिणीशी, मैत्रिणीशी असं गप्पांमध्ये शेअर करू शकतो. पण आता सोशल मीडियाच्या क्षेत्रात काम करत असल्यामुळे मला सोशल मीडियाची ताकद खूप चांगली माहिती आहे. आपला रीच हा आपल्या घरापुरतं, आपल्या शहरापुरता, आपल्या राज्यापुरता न राहता बाहेरही जातो. आणि एखादी महत्वाची गोष्ट असेल तर ती निश्चितच खूप जणांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे, असं मला खूप जेन्युइनली वाटलं. आणि त्याच्यासाठी सोशल मीडिया सारखा प्लॅटफॉर्म आपल्या हाती असताना दुसरं काही करण्याची गरज तशी वाटली नाही मला. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती हा विषय लिहावा असं मुळात मला वाटलंच. आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावरती मासिक पाळी हा विषय घेऊन व्यक्त होत असताना खूप भीती पण होती मनात, की माहित नाही लोक कसं रिॲक्ट करतील, काही त्याच्यावरती चुकीचं पण बोललं जाईल का. म्हणजे मला जे काही लोकांपर्यंत पोहोचवायचंय किंवा माझ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचंय, माझ्या
काकी किंवा मावश्या यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, तर ते पोहोचणार नाही जर कोणीतरी चुकीन त्याच्यावरती वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न केला तो विषय तर. पण असं खरंच काही झालं नाही. म्हणजे मला फार आनंद होतो त्याविषयी, की मेन्स्ट्रुअल कप हा तुलनेने नवा आणि वेगळा विषय असताना त्याच्याविषयी चांगलं वाचण्याची, त्याच्याविषयी उत्सुकता दाखवण्याची तयारी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जणांनी दाखवली. आणि सोशल मीडियावरती मी हे शेअर केल्यामुळे, आता मी मुंबईत राहते, पण मला नगरची, बुलढाण्याची, नंदुरबारची अशा अनेक मैत्रिणींनी मला स्वतः संपर्क साधला आणि कप वापरण्याविषयीच्या एक तयारी दाखवली की आम्ही वापरतो म्हणून. तर हे केवळ मी माझ्या मैत्रिणींशी शेअर केल्याने किंवा माझ्या घरातल्यांशी शेअर केल्याने झालं नसतं. त्याच्यामुळे एक चांगला मोठा असा व्यापक त्याला एक परिणाम साधलेला आहे आणि मला वाटतं ते फार महत्वाचं आहे. आता ज्या विषयाचा तू एक धागा धरून बोलते आहेस आमच्याशी, हा विषय म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. तुझ्या आणि माझ्या जनरेशन मधल्या बहुतेकांनी हे स्थित्यंतर बघितलेलं आहे की शाळेमध्ये असताना इझिली पॅड्स अवेलेबल होत नव्हते. म्हणजे मी ज्या काळात शाळेत होते त्या काळात मला तरी आठवत आहे की 6वी मध्ये असताना जॉन्सन अँड जॉन्सन तर्फे आम्हाला शाळेमध्ये एक क्लिप दाखवली गेली होती, ज्याच्यामध्ये कापड न वापरता तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स कशा पद्धतीने वापरू शकता. म्हणजे तेव्हा अगदी प्रॉपरली कमरेभोवती इलास्टिक असणारं आणि ज्याच्या 2 एजेस मध्ये नॅपकिन अडकवता येऊ शकतो असा बेसिक नॅपकिनचा हे बघितलेला मला आजही आठवतो. तो वापरण्याची वेळ खूप कमी आली तशी, कारण माझी आई खूप ऑर्थोडॉक्स फॅमिलीतनं आलेली होती. सो कापड वापरा ते स्वच्छ असतं आणि स्वच्छ ठेवता येतं तुम्हाला, या कॉन्सेप्ट मधून आलेली होती. त्यामुळे नॅपकिनचा वापर मी 10वी पर्यंत तरी स्वतः नक्कीच केला नाही. 10वीच्या पुढे गेल्यानंतर मात्र नॅपकिन्सचा वापर सुरू झाला. आज आपण अशा स्टेजवर येऊन थांबलेलो आहोत की नॅपकिन्स का मेन्स्ट्रुअल कप. मग ह्या कप विषयी जर अजून काही माहिती करून घ्यायची असेल तर मला वाटतं की जितकं डॉक्टर्स याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने सांगू शकतील तितकंच तू स्वतः देखील याच्याबद्दल सांगू शकणार आहेस, कारण तू स्वतः याचा वापर करते आहेस. मला या एका गोष्टीचं अत्यंत कौतुक एवढ्यासाठी वाटलेलं आहे की मी माझ्यापुरतं ही गोष्ट न ठेवता तू ही सगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या आर्थिक स्तरातल्या स्त्रियांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून तू सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मचा वापर केलास आणि याच्याविषयी बोलायला लागलीस. तर आज मला असं वाटतं की बोल बर्वाच्या जे कोणी मुलाखत ही ऐकत असतील या सगळ्यांसाठी बेसिकली मेन्स्ट्रुअल कप म्हणजे नक्की काय काय सांगू शकशील? मेन्स्ट्रुअल कप हा बेसिकली आपली मासिक पाळीचं जे रक्त येतं, म्हणजे ते पूर्णपणे रक्त नसतं, इट इज पार्टली टिश्यू आणि पार्टली रक्त. त्याच्यामुळे त्याचे गुठळ्यात मध्ये येत असतं. तर ते होल्ड करण्यासाठीचा एक कप तयार झालेला होता. त्याचा इतिहास मी बघितला तर तो 1930 पासूनचा आहे. म्हणजे एवढा जुन्या काळी, म्हणजे एवढ्या मागे गेल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याचा शोध केव्हा लागला आणि आता आपल्यापर्यंत हे पोहोचत आहे. तर बेसिकली मेन्स्ट्रुअल कप हा सिलिकॉन मटेरियलचा असतो. तर सिलिकॉन असल्यामुळे अगदी सॉफ्ट असतो आणि त्याचा आपल्या वजायनामध्ये व्यवस्थित तो फिट होऊन जातो, कारण आपले वजायनल मसल्स हे लवचिक असतात आणि तो व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट होऊ शकतो. बेसिकली पॅड काय करतं तर आपल्या वजायनाच्या खाली राहिल्याने ते पॅड गुठळ्या पसरवतं, इव्हनली पसरवतं आणि शोषून घेतं. तर हे शोषत नाही, हे साठवतं. म्हणजे ते जे रक्त पडतं, अगदी गुठळ्या पडतात, ते साठवतात आणि साठल्यानंतर मग आपण हा काढतो, रिकामा करतो आणि पुन्हा इन्सर्ट करतो. त्याच्यामुळे अगदी सोपा, म्हणजे वापरायला पण सोपा आणि आपण जसं कापडाचा आपली आई सांगायची की धुवून आपल्याला स्वच्छ करून वापरता येतो, आपल्याला त्याचा काही त्रास होत नाही वगैरे वगैरे, तर तसं ह्याचा काहीही त्रास होत नाही. मला हा वापरण्याची जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला बेसिकली फरक जाणवला की सुरुवातीला जेव्हा मी कापड वापरत होते तेव्हा त्याचा वेगळा त्रास मला खूप व्हायचा. म्हणजे ते त्याला काही असं स्टिकेबल काहीच नसायचं की जेणेकरून ते एका जागी राहील. त्याच्यामुळे बसता उठता किंवा आता तेव्हा मी शाळेत होते, मग खो खो खेळताना किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी करताना मला ते प्रचंड अनकम्फर्टेबल व्हायचं आणि ते सतत
कापड जागा सोडायचं त्याची, त्याच्यामुळे करेक्ट. डाग हा ठरलेलाच असायचा. पण त्याच्यानंतर सॅनिटरी पॅड्स वापरल्यानंतर तो एका जागी राहायला लागला, तो काय हलायचा नाही. पण त्याच्यामुळे म्हणजे ते जे मटेरियल त्याच्यामध्ये वापरलं जातं त्याच्याने आपल्याला वेगळे इन्फेक्शन्स व्हायला लागतात. आणि मुंबई सारख्या शहरात जेव्हा आपण प्रवास करतो, तर मी नोकरीसाठी बाहेर पडते किंवा मी कॉलेजसाठी बाहेर पडायचे, तेव्हा ट्रेननी येणं जाणं असायचं, त्याच्यामुळे प्रचंड घाम येतो. आणि मग त्या घामाच्या ह्याच्यामध्ये तो पॅड प्रचंड त्रास द्यायचा. म्हणजे तिथे पूर्ण रॅशेस उठायचे. म्हणजे अक्षरशः मला आठवते की मी पावडर पण लावायचे. तसं मी त्या माझ्या लेखामध्ये लिहिलं होतं की मला सतत पावडर लावून ते 5 दिवस घालवायला लागायचे, कारण ते इतकं रॅशेस उठून उठून ते पूर्ण त्वचा सोलवटली जायची. ते इतका त्रास मला होत होता. म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी करताना पहिले भीती मनात हीच असायची की बापरे, आता आपल्याला चालताच येणार नाही. आणि मग चाल बदलली तर ऑटोमॅटिकली आसपासच्या लोकांना कळणार की आपल्याला पाळी आलेली आहे. तर मेन्स्ट्रुअल कप वापरल्यापासून ना मला हा त्रास कम्प्लिटली गेला, कारण हा आपल्या वजायनाच्या आतमध्ये राहतो. म्हणजे जिथे आपलं सर्विक्स आहे आणि जिथून आपलं वजायनल एंड आहे त्याच्यामध्ये हा बरोबर बसतो. आणि आतमध्ये राहत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे इरिटेशन होत नाही अजिबातच. आणि बाहेरच्या बाजूला म्हणजे जे पॅड्समुळे व्हायचं, बाहेरच्या बाजूने बाहेरची स्किन त्रास व्हायचा स्किनला, तसं काहीच होत नाही. सो त्याच्यामुळे मग मेन्स्ट्रुअल कप वापरल्यानंतर मला असं जादूचा दिवा वगैरे काहीतरी सापडल्यासारखं झालं. आणि तो जो एक्सपिरियन्स ज्या मुली घेतात ना, म्हणजे आता सुद्धा ज्या मुलींनी माझ्या त्या व्हिडिओ नंतर किंवा लेखानंतर ज्यांनी प्रयत्न केला वापरायचा, त्यांच्यासाठी पहिला एक्सपिरियन्स हा मॅजिकल एक्सपिरियन्स ठरतो. कारण आपण इतके वर्ष, म्हणजे मी आता 17-18 वर्ष मला पाळी येते, 18 वर्षांमध्ये एवढा त्रास सहन केलेला आहे. आणि पहिली पाळी माझी अशी विना त्रासाची गेली, तर मला असं एकदम इतका आनंद झाला की बस आता मला हे सगळ्यांना सांगितलं पाहिजे, आणि ज्यांना ज्यांना हा त्रास अवॉइड करायचा आहे त्यांनी नक्कीच वापरला पाहिजे असं मला जेन्युअनली वाटलं. आणि म्हणून मग आणि मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी एक पोकळी मला त्यावेळेला जाणवली होती की आपल्या जवळपास ओळखीच्यांमध्ये असं कोणच नव्हतं की जे मेन्स्ट्रुअल कप वापरतात, ओके. की जे आपल्याला सांगू शकतील की अच्छा हा असा वापरायचा, तसा वापरायचा वगैरे वगैरे, किंवा ह्याचे फायदे हे आहेत, तर कुठून मागवायचा वगैरे. तर असे भरपूर प्रश्न आपल्याला पडतात. तर तसं सांगणारं कोणीच नव्हतं. युट्यूबवरती किंवा इंटरनेटवरती इंग्लिशमध्ये भरपूर माहिती उपलब्ध आहे त्याची, पण जर मराठीतून कोणीतरी, म्हणजे आपल्या मातृभाषेतून कोणतरी सांगतंय, आपल्या जवळच्या मैत्रिणीसारखं कोणतरी सांगतंय, मग ते वापरण्यासाठीचा जो काही आपल्या मनातलं दडपण आहे ते ऑटोमॅटिकली रिलीज व्हायला मदत होते. मग म्हणून मग मी म्हटलं की आपल्याला जो अनुभव आलाय हा इतरांशी शेअर करणं हेच महत्वाचं आहे. आणि त्यांनाही त्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणं, किंवा पर्याय आहे हे तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे महत्वाचं वाटलं. दुसरं म्हणजे मेन्स्ट्रुअल कप हा ह्याच्या भोवतीने, म्हणजे ह्याचे त्याच्यामध्ये संशोधन होत 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 आत्ताचा मेन्स्ट्रुअल कप तयार झाला आहे, जो सुपर सॉफ्ट आहे. म्हणजे त्याला एक मनात आपल्या अढी असते की आपल्या वजायनामध्ये आपण काहीतरी ठेवतोय, मग ते आपल्याला त्रासदायक ठरेल का, टोचेल का वगैरे, तर ते खूप सॉफ्ट असतं, त्याच्यामुळे आपल्याला काही त्याचा त्रास होत नाही. सो मेन्स्ट्रुअल कप हा माझ्यासाठी तरी रेव्होल्युशनरी झालेला आहे. रेव्होल्युशनरी तर मला वाटतं हा शोध नक्कीच आहे. आपल्यापर्यंत कदाचित याला खूप वेळ गेला आहे. जसं तू म्हणतेस की 1930 मध्ये याची सुरुवात, वेगळा फॉर्म असेल कदाचित, पण 1930 ते साधारणपणे आता आपण आहोत 2021 मध्ये, म्हणजे 90 वर्ष ज्या गोष्टीला होऊन गेलेली आहेत ती आपल्यापर्यंत पोचायला, 90 म्हणजे साधारणपणे एक 4 जनरेशन गेल्यात असं आपण सहज म्हणू शकतो. 4 अगदी जनरेशन आधी पाश्चात्य देशांमध्ये ज्या गोष्टीची सुरुवात झाली होती ते आपल्यापर्यंत यायला इतका वेळ गेला. तुमच्या माझ्यापैकी मला वाटतं प्रत्येकाने स्पायडरमॅन हा फिल्म बघितला असेल. त्याच्यातले स्ट्रगल्स, तेव्हाच्या वेळचे ते स्ट्रगल्स होते की काय पद्धतीने, आणि तोही पिक्चर खरंच खूप छान आणि रेव्होल्युशनरी एवढ्यासाठी म्हणावा लागेल की एका पुरुषाने केलेला विचार होता तो. म्हणजे तसंच आपण बायका बायका गप्पा मारतोय असा विचार करून आपण असं म्हणूया की एका बाईने दुसऱ्या बाईला दिलेला सल्ला जर हा असेल, तर मला सांगशील की जेव्हा तुझा अनुभव तू उघडपणे सांगितलास, बोललास, लिहिलास, तेव्हा
आता हा सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म जो आहे हा सगळ्यांसाठीच ओपन आहे. इथे काही फक्त बायकाच आहेत असं नाही हो आहे, पुरुष पण आहेत. मग हो प्रतिक्रिया तुला मिळताना फक्त बायकांच्याकडनं मिळाल्या असं तर नक्की नाही आहे. तुला पुरुषांच्याकडनंही प्रतिक्रिया मिळाल्या असणार आहेत. मग बायका आणि पुरुष या दोघांच्याही प्रतिक्रिया नक्की कशा होत्या, काय डिफरन्स होता त्याच्यामध्ये? मला ना बायकांच्या प्रतिक्रियांपेक्षा सुद्धा मला पुरुषांची प्रतिक्रिया जाणून घेण्यामध्ये खरंच जास्त इंटरेस्ट आहे. कारण वरवर जरी कितीही फणसासारखे दिसत असले तरी पुरुषांमधले बाबा, पुरुषांमधला भाऊ नक्की काय प्रतिक्रिया देतो आहे किंवा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तुला, हे मला जाणून घ्यायला खरंच खूप आवडणार आहे. हम्म. ताई, खूपच भारी वाटलं मला सुद्धा जेव्हा माझी ही अपेक्षा नव्हती. जेव्हा मी लिहिलं तेव्हा मला वाटलं ठीक आहे, बायकांचा विषय आहे, बायकाच बोलतील याच्यावरती. पण म्हणजे माझे सुद्धा किती विचार बॅकवर्ड आहेत की मी पण असा विचार केला की बायकांचाच विषय आहे. तर हे खरंय. अक्षरशः त्याच्यावरती जेव्हा कमेंट्सचा पाऊस पडला आणि त्याच्यानंतर शेअर्स झाले भरपूर सारे, तेव्हा सगळ्यात जास्त म्हणजे तोडीस तोड प्रतिक्रिया या पुरुषांच्या होत्या. आणि जसं तुम्ही म्हणालात की पुरुष म्हणजे त्याच्यामध्ये भाऊ आणि वडील तर आहेतच, पण नवरा जो आहे बरोबर आहे. त्यांचा खूप महत्वाचा रोल याच्यामध्ये मला दिसला. कारण अनेक जणांनी ज्यांचं नवीन लग्न झालं होतं किंवा ज्यांचं लग्न झालेल्याला भरपूर वर्ष झाली होती किंवा ज्यांचं लग्न होणार आहे, म्हणजे होणाऱ्या बायकोसाठी मी घेतो वगैरे असं सुद्धा अनेकांनी मला मेसेज करून सांगितला. अनेकांनी मला त्याच्याविषयी सल्ले विचारले की नेमका कोणत्या साईजचा घ्यावा काय वगैरे. तर असं अनेक जणांनी मला त्याच्यावरती रिप्लायज दिले. स्त्रियांनी तर नक्कीच दिले. स्त्रियांनी तर हा विषय उचलून धरला, कारण हा त्रास तुमचा माझा आहे. आपण इतके वर्ष याच्यातनं जातो आहोत, त्याच्यामुळे जर अशी एखादी गोष्ट आहे अवेलेबल मार्केटमध्ये जी आपल्याला त्रासापासून मुक्तता मिळवते देते, तर का नाही वापरायची, असा दृष्टिकोन प्रत्येक स्त्रीचा होता. आणि पुरुषांच्या बाबतीत मात्र प्रत्येक पुरुषांनी म्हणजे मग ते वडील असो, भाऊ असोत किंवा मित्र असो, नवरा असो, त्या प्रत्येकाने सुद्धा आपल्या जवळच्या स्त्रीविषयीचा विचार केला आणि लगोलग याच्याविषयीची पोस्ट केली किंवा याच्याविषयी अधिकाधिक जास्त फॉरवर्ड्स केले, लोकांपर्यंत पोहोचवलं. अनेकांनी आपल्या घरात गप्पा मारल्या. त्याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग गोष्टी होत्या की माझ्या ओळखीतले जे मित्र आहेत त्यांच्यापैकी अनेक जणांचे मला फोन आले स्वतःहून. आणि एकाची मुलगी आता नुकतीच वयात येत होती, तर त्याने सांगितलं की हा खूपच महत्वाचा विषय आहे, तर मी माझ्या बायकोशी आणि माझ्या मुलीशी दोघींशी मिळून बोलणार आहे, असं त्याने स्वतःहून समोरून सांगितलं. दुसऱ्यांनी सांगितलं की तो गावात म्हणजे गावाकडचा आहे, मराठवाड्याचा. तर तो म्हणाला की लग्न करून आल्यापासून आम्ही बऱ्याच गोष्टी शेअर करतोय, बऱ्याच त्रास पण तिचा मी बघितलेला आहे. मी तिचे पाळी आल्यानंतर पाय चेपलेले आहेत, पण प्रचंड तुम्हा मुलींना त्रास होतो बाबा, असं म्हणून त्यांनी सांगितलं की तू खूप चांगलं काम केलंस आणि मी नक्कीच आता तिला हे गिफ्ट करणार आहे आणि आम्ही तुला शेअर करू की कसा एक्सपिरियन्स होता वगैरे. क्या बात आणि आहे. त्यांनी नंतर म्हणजे बायकोला जेव्हा त्याने दिला वापरायला, त्या बायकोने वापरला त्याच्या, आणि नंतर त्यांनी मला परत रिप्लाय केला, म्हणजे परत फोन केला की खूपच भारी गोष्ट आहे ही आणि अजूनपर्यंत का नाही आम्हाला मिळाली असे वाटायला लागलं होतं. तर स्पेशली तू जसं म्हणलीस ना की पुरुषांच्या प्रतिक्रिया या ऐकण्यामध्ये किंवा या घेण्यामध्ये सुद्धा जो आनंद मिळाला ना, तो खरंच वेगळाच होता. कारण आतापर्यंत एक नेगेटिव्हिटी आपल्यामध्ये असते किंवा समाजामध्ये सुद्धा असते की पुरुष याविषयी बोलत नाहीत किंवा हे विषय पुरुषांपासून लांब ठेवले जातात, किंवा आपल्याकडे लहानपणापासून पुरुषांना जसं वाढवलं जातं किंवा मुलांना जसं वाढवलं जातं त्याच्यामध्ये स्त्रियांशी निगडीत असलेले प्रश्न किंवा स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेले प्रश्न हे त्यांच्यापर्यंत जास्त तीव्रतेने पोहोचवले जात नाहीत. आपली आई सुद्धा अगदी लपून छपून किंवा तिला जरी त्रास झाला तरी झोपून राहायची, पण काय बोलायची नाही की मला असा असा त्रास होतोय, असं काहीच बोलायची नाही. तर आता हे लख्ख दिसतंय, आताच्या नवीन पिढीचे जे मुलं आहेत ती किती ओपन माइंडेड आहेत. अनेक ज्या गोष्टीला टॅबू म्हणून बाजूला ठेवलं सगळ्या स्त्रियांनी, म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या, आजीच्या वयाच्या स्त्रियांनी बाजूला अगदी. ठेवलं, ते आता माझ्या वयाच्या, माझ्या बहिणीच्या वयाच्या किंवा माझ्या भावाच्या वयाची मुलं तो विषय उघडपणे बोलतायत, चर्चा करतायत आणि त्याच्यावरती खूप चांगलं सोल्युशन मिळण्याच्या दृष्टीने चर्चा करतायत. आणि कधी ताई कसं असतं, आपल्याला प्रश्न पडणं महत्वाचं असतं, मग खरं. आपण त्याचं उत्तर शोधतो. बरोबर आहे.
आपल्याला प्रश्नच पडले नाही, त्याचं उत्तरच शोधलं नाही, तर आपण विज्ञानाच्या दिशेने जात नाही. तर हे एक वैज्ञानिक गोष्ट आहे. अगदी पाळी येणं ही सुद्धा नैसर्गिक जशी गोष्ट आहे, तसंच त्यासाठी वापरल्या जाणारी साधनं ही या विज्ञानाच्या दृष्टीनेच बनवलेली आहेत. आणि तो वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवूनच आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या विषयाला हात घालतो, तेव्हा त्याच्यावरती आपल्याला चांगलं सोल्युशन नक्कीच सापडतं. त्यामुळे मला खरंच आनंद झाला ताई, कारण खूप जणांनी मला याच्याविषयी पाठ थोपटली, अनेकांनी मला धाडसी वगैरे म्हटलं. खरं ह्याच्यामध्ये धाडस असं फार मला नाही वाटलं, कारण हा तुमच्या माझ्यातला विषय आहे, जो घरात जसं आपण बोलतो तसं मला वाटलं आपण बोलावं. पण अनेक ठिकाणी त्याच्याविषयी बोललं जात नाही. माझा एक ओळखीचा आहे, म्हणजे आमच्या टीम पैकी तो संगमनेरचा आहे. तर त्याने मला फोन केला की म्हणाला की तुमचं मेन्स्ट्रुअल कप विषयीचं मी वाचलं, पण मला थोडंसं संकोचल्यासारखं झालं की काय प्रतिक्रिया द्यावी. पण नंतर तुम्ही जेव्हा त्याच्यावरती व्हिडिओ केला की तो कसा वापरावा, मग त्याचं म्हणजे अगदी डिटेल तुम्ही दाखवलं आणि अगदी न अडखळता तुम्ही स्त्री शरीराचे सगळे अवयव बोललात, जे बोलताना आपल्याला का असं वाटतं की हे बोलू नये. तर तो म्हणला की मला ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी चांगलं सांगताय आणि ते ऐकलं गेलं पाहिजे. तर ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण ज्या व्यक्तीला संकोचल्यासारखं वाटतं आणि तो तरी कान देऊन ऐकतो हा विषय, तर म्हणजे तो काही त्याच्यापुरता हा विषय ठेवणार नाही, तो त्याच्या जवळच्या स्त्रियांपर्यंत नक्कीच पोहोचवेल. तर निश्चितच स्त्रियांच्या प्रतिक्रिया आउटस्टँडिंग होत्याच, पण त्याच्यात तोडीस तोड पुरुषांच्या प्रतिक्रिया पण होत्या. ज्या प्रतिक्रियांबद्दल नम्रता इथे बोलते आहे त्याच्या लिंक्स खाली आपण बोलताना येतीलच. ज्यांना नम्रतानी खरंच काय लिहिलं होतं, काय बोलली होती, काय सांगितलं होतं हे पाहायची उत्सुकता असेल तर चेक करा की नम्रतानी नक्की आपल्यासाठी तिथे काय सांगितलेलं आहे. प्रतिक्रिया तर तू ज्या पद्धतीने सांगितल्यास नम्रता की खरंच एक बाप, भाऊ, मुलगा, मित्र म्हणून ज्या प्रतिक्रिया तुझ्यापर्यंत आल्या होत्या ह्या खरंच इंटरेस्टिंग म्हणण्यापेक्षा टचिंग आपण म्हणूया, मनाला भिडणाऱ्या जास्त होत्या. एका बापाला त्याच्या मुलीबद्दलची काळजी होती, एका नवऱ्याला त्याच्या बायकोबद्दलची काळजी होती. कदाचित हे सगळे पुरुष जेव्हा मुलगे असतात ना तेव्हा आयांनी त्यांच्यापासून ह्या गोष्टी लपवून ठेवलेल्या असतात, त्यामुळे त्यांना या विषयावर कधी उघडपणे आपल्या बायकोशी पण बहुतेक बोलता येत नाही, कारण ते त्याच पद्धतीत वाढले गेलेले असतात. मला वाटतं तुझी माझी आणि पुढची येणारी जनरेशन थोडीशी फॉर्च्युनेट आहे या बाबतीत की आई म्हणून मी माझ्या मुलाशी देखील हा विषय खरंच मोकळेपणाने बोलते. म्हणजे जेव्हा मला त्रास होत असतो तेव्हा मला किचनमध्ये पण तो मदत करायला येतो, कारण त्याला लक्षात येतं की आपल्या आईला काहीतरी त्रास होतोय. कदाचित पूर्वीच्या स्त्रिया इतक्या उघडपणे बोलत नव्हत्या, त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या वयाचे जे मुलगे पुरुष आहेत त्यांना हा अनुभव फारसा नाहीये मिळालेला, पण त्यांना जर मुली असतील तर त्यांना हा अनुभव बायकोकडून आणि मुलींकडून दोन्हीकडून, आणि मुलगी जरा जास्त जवळची असते ना ग, सो मुलीच्यासाठी हे जर ऐकायला मिळत असेल त्यांना तर त्यांच्यातला तो बाप जागा होऊन नक्की या गोष्टीचा विचार करतो आहे की माझ्या मुलीसाठी हे खरंच चांगलं आहे का, मग मला हे बोललं पाहिजे तिच्याशी, जर तिला हे माहीत नसेल तर. आणि अशा कित्येक बाप मुलीच्या जोड्या आपल्याला सांगता येतील की ज्यांनी हा विषय खूप मोकळेपणाने बोलला आहे. जसं तू सांगत होतीस की पुरुषांच्या प्रतिक्रिया खरंच खूप इंटरेस्टिंग आणि गरजेच्या होत्या, तशाच त्या माझ्यासाठी सुद्धा आहे. एक अनुभव तुला मला खूप शेअर करायची इच्छा होते आहे. मी स्वतः वयवर्ष 46 आहे. जसं तू सांगितलंस की 17-18 वर्ष तू या सगळ्या प्रोसेसमधनं गेलीस, मी गेली 22 वर्ष ह्या प्रोसेसमधनं जाते आहे. स्थित्यंतर कापडापासून ते सॅनिटरी पॅड्स पर्यंत मीही बघितली. मेन्स्ट्रुअल कप माझ्या आयुष्यामध्ये आला तो 3 वर्षापूर्वी, पण आय एम व्हेरी अनफॉर्च्युनेट दॅट वे की हे 3 साइजेसचे कप तू बघू शकशील माझ्याकडे आहेत. माझा नवरा जर्मनीला गेला होता एका एक्झिबिशनमध्ये, आणि त्याला तिथे एका बाईंनी स्टॉलवरती ही संपूर्ण प्रोसेस एका बाईनी त्याला समजावून सांगितली. शी वॉज सेलिंग मेन्स्ट्रुअल कप देअर. इंटरेस्टिंग.
इंटरेस्टिंग. हा जगात सगळ्यात मोठा ऑर्गॅनिकचा शो असतो ज्याला बायोफाक म्हणलं जातं. आणि त्या ओके. बायोफाक मध्ये हे सगळे वेगवेगळे स्टॉल्स बघायला मिळतात. हे मी दाखवू शकते तुला. ओके. या कंपनीचा हा स्टॉल होता आणि 3 वर्षापासून ही वस्तू मी घरात माझ्या घेऊन ठेवलेली आहे. रादर माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणि मुलीसाठी म्हणून तो घेऊन आला होता. अनफॉर्च्युनेटली मला सांगणारं तुझ्यासारखं कोणी भेटलं नाही, त्यामुळे आज 3 वर्ष होऊन गेले तरी तू बघशील त्याचं सील ओपन झालेलं नाही आहे. दीज आर पॅक्ड. दीज आर पॅक्ड पीसेस. मी स्वतः आई असून मी घाबरलेली असल्यामुळे की यार मी हे वापरू कसं आणि मी माझ्या मुलीला हे शिकवू कसं, त्यामुळे मी स्वतःच हे वापरू शकले नाही आणि मी माझ्या मुलीलाही हे वापरायला देऊ शकले नाही. मला खरंच नम्रता तुला थँक्यू म्हणायचं आहे की अरे तू ही गोष्ट इतक्या मोकळेपणे सगळ्यांच्या समोर आणलेली आहेस की मायलेकीने आम्ही दोघींनी तुझा व्हिडिओ बसून बघितलेला आहे शांतपणे. आणि बघूया एखाद्या गायनाकॉलॉजिस्टच्या मदतीने का होईना पण आम्ही हा नक्की वापरण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि थँक्स टू यू हा त्याच्यासाठी, कारण तू ही प्रेरणा आम्हाला दिलेली की हे वापरण्याची गरज आहे म्हणून. मला हे सांगशील आता की कप तर आपल्याकडे आहे, वापरायचा कसा? हा, कप वापरायचे काही स्टेप्स आहेत. जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की पहिल्यांदा आपल्याला आपलं सर्विक्स कुठवर आहे ते मोजावं लागतं. म्हणजे अनेकदा म्हणजे असे गैरसमज असतात की आपण आपल्या स्वतःच्या योनीला हात लावू शकत नाही किंवा हात लावू नये, ते चांगलं नसतं वगैरे. तर असं काही नाहीये. आपलंच शरीर आहे, आपण स्वतः स्वच्छ करण्यासाठी तर नक्कीच आपण त्याचा हात लावतोच, आंघोळ करताना हात लावतो. तर आपल्या शरीराची ओळख करून घ्यायला काहीच हरकत नाही. त्याच्यामुळे आपलं जेव्हा आपल्या वजायनामध्ये बोट घालून आपण जेव्हा आपलं सर्विक्स मोजतो, म्हणजे आपलं हे मधलं बोट आहे हे आपण वजायनामध्ये घातलं की पहिल्या पेरापर्यंत जर मऊ आणि पातळ पडदा लागला तर म्हणजे तुमचं सर्विक्स तिथपर्यंत आलेलं आहे. हे जनरली टीनेजर्सचं असतं किंवा जे सेक्शुअली ऍक्टिव्ह नसतात त्यांचं असतं. तर मधल्या पहिल्या पेरापर्यंत आलं म्हणजे तुम्हाला स्मॉल किंवा एक्स्ट्रा स्मॉल पाहिजे. तेच सर्विक्स तुमचं जर मधल्या पेरापर्यंत गेलं, म्हणजे पहिल्या पेरापर्यंत आलं तर स्मॉल एक्स्ट्रा स्मॉल, मधल्या पेरापर्यंत लागलं तर याचा अर्थ तुम्हाला मीडियम साईज पाहिजे, आणि अगदी खालच्या पेरापर्यंत गेलं तर तुम्हाला लार्ज साईज पाहिजे. तर याची विभागणी अशी पण होते की ज्यांना नुकतीच पाळी आलेली आहे आणि जे सेक्शुअली ऍक्टिव्ह नाही आहेत ज्या मुली, त्यांनी स्मॉल साईज वापरायचा किंवा एक्स्ट्रा स्मॉल, कारण ते बिगिनर्स असतात. जे सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, ज्यांचं लग्न झालेलं आहे, अशा मुलींनी मीडियम साईज वापरायचं. आणि ज्यांचं सिझेरियन झालेलं आहे त्यांनी सुद्धा मीडियम साईज वापरायची. आणि ज्यांचं बाळंतपण नैसर्गिकरित्या झालंय, म्हणजे योनी मार्गे ज्यांचं बाळ बाहेर आलंय, त्यांचे योनीतले मसल्स खूप जास्त स्ट्रेच झालेले असतात, त्यांनी लार्ज साईज वापरायचा. इतका सोपा खरं तर याचा म्हणजे आपण म्हणू की मेजरमेंटचा मार्ग खरंच खूप सोपा आहे की तुमचं वय काय आहे, तुमचा मॅरिटल स्टेटस काय आहे, किंवा तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह आहात नाही आहात, आणि आयु अबाव 45. राईट राईट. असे ढोबळमानाने आपण 3 गट करू शकतो मला वाटतं याच्यामध्ये. राईट. हो, तसेच करतात खरं तर. कारण आणि प्रत्येक तुम्ही जर मेन्स्ट्रुअल कप ऑनलाईन मागवणार असाल तर जेव्हा तुम्ही मेन्स्ट्रुअल कप टाकता तेव्हा प्रत्येक मेन्स्ट्रुअल कपच्या इथे साईजेस लिहिलेले असतात आणि त्या साईजच्या खाली डिटेल असतं की हा साईज कोणाला कम्पॅटेबल आहे. बरोबर. त्याच्यानंतर तो घालायचा कसा असा प्रश्न असतो. तर बेसिकली त्याचे 9 ते 10 फोल्ड्स आहेत की तो फोल्ड करून आतमध्ये आपण सरकवतो. तसं तो सी फोल्ड म्हणून आहे जो मी स्वतः वापरते, जो असा दाबून असं दुमडून त्याचा सी होऊन जातो आणि सी असा हा इन्सर्ट केला जातो आतमध्ये. ओके. असा आतमध्ये तो इन्सर्ट केला जातो आणि तो आतमध्ये एकदा घातला. आणि हा दुसरा एक फोल्ड आहे तो अगदी म्हणजे टीनेजर साठी वापरू शकतात, कारण त्याचं ओपनिंग छोटं होतं. हा रोजबड हा, किंवा पंच डाऊन पण म्हणतात. तर असा तो रोज सारखा दिसतो छोटा. तर असा तो आपण वजायनामध्ये घालू शकतो. आणि एकदा तो आत गेला ना, म्हणजे आतमध्ये तुम्ही इन्सर्ट केला का हे जे डेंट दिसते किंवा हा फोल्ड दिसतो आहे
तो असं थोडासा दाबायचा बोटाने, मग तो वरती ओपन होतो, वरती ओपन होतो. आणि ह्याला ऑलरेडी 4 होल दिलेले आहेत, जे वरती म्हणजे आपल्या वजायनाच्या वरती हवेचा दाब घेऊन ते फिट होतात. हा, त्याच्यामुळे ते सक्शन बसतं. हा, सक्शन साठी ते दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकदा तुम्ही हे जी खालची रिंग आहे, म्हणजे एकदम खालची जी रिम आहे त्याच्यावरती एकदा बोट फिरवून बघायचं खालच्या खाली. ती गोलाकार लागली म्हणजे वरती ते ओपन झालेला आहे. आणि दुसरं म्हणजे तो थोडासा असा खाली खेचून बघायचा. मग एकदा सक्शन बसलेलं असेल वरती ना, तर आपल्याला फील होतं की हा खाली येत नाहीये. मग आपण निवांत राहू शकतो, की तो लॉक झालेला असतो. दुसरं म्हणजे एकदा तुम्ही घातलात, तर पहिल्यांदा घालतानाचे काही पथ्य आहेत, की पहिल्या वेळेस घालताना थोडीशी धडपड करावी लागते, कारण आपल्याला सवय नसते. आणि तो सवयीचा भाग होण्यासाठी साधारण 3-4 वेळा आपल्याला ते प्रयत्न करावे लागतात. माझा स्वतःचा अनुभव असा होता की मी पाळी आली त्या दिवशी मी प्रयत्न केला घालण्याचा, तो गेला नाही. दुसऱ्या दिवशी मी घातला आतमध्ये, पण तो ओपन नाही झाला, परत काढावा लागला. आणि तिसऱ्या दिवशी मला जमलं. सो असं होत नाही की मी पहिल्या दिवशी ट्राय केला आणि मी सक्सेस झाले. असं खूप क्वचित, म्हणजे फार कमी लोकांच्या बाबतीतही होतं, नाही असं नाही. सो थोडक्यात तू असा सल्ला देऊ शकशील की जेव्हा तुम्ही घरी आहात किंवा तुमच्या कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट मध्ये आहात, तेव्हा सुरुवातीला हे ट्राय करून बघा. म्हणजे अगदी अगदी अगदी. कारण मग घरी आपण कसे वेगवेगळे म्हणजे थोडा निवांतपणे पण करू शकतो, आपल्याला घाई नसते कुठे जायची. बरोबर. त्याच्यामुळे घरी असताना सुट्टीच्या दिवशी किंवा आता वर्क फ्रॉम होम चालू आहे अनेक जणांचं, तर अशा वेळेला तुम्ही करू शकता. दुसरी म्हणजे तो तुम्ही ट्राय नका करू आल्या, कारण तेव्हा आपले वजायनल मसल्स टाईट असतात. तेव्हा आपण लगेच हा आतमध्ये घालायचा प्रयत्न केला तर दुखणार आपल्याला. त्याच्यामुळे ज्या दिवशी पाळी येते त्या दिवशी ऑटोमॅटिकली पाळीच्या रक्ताने एक लुब्रिकेशन तयार होतं आतमध्ये, आणि त्याच्यामुळे तो इझिली स्लिप इन होतो आतमध्ये. सो पाळी आलेल्याच्या पहिल्या दिवशीच तुम्ही ट्राय केला पाहिजे. दुसरं म्हणजे अगदी म्हणजे हा स्वच्छ कसा करायचा, तर वापरण्याच्या आधी एकदा उकळायचा. चांगल्या भांड्यामध्ये भरपूर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये उकळायचा. जसं लहान मुलांच्या ते आपण लहान दुधाच्या बाटल्यांचं जे बुच आहे ते जसं उकळतो तसं हे उकळायचं, कारण हे सिलिकॉन मटेरियल आहे, सेम मटेरियल आहे. तर ते तसं उकळायचं, त्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आणि इन्सर्ट करायचा. इन्सर्ट करून झाला तुमचा 12 तास लागला, म्हणजे 12 तास पूर्ण तो झाला, 12 तास किंवा काही जणांना 8 तास राहतो, काही जणांना 12 तास राहतो, की तो काढायचा, तो साफ करायचा, पुन्हा जराशा पाण्याने तो धुवायचा आणि परत इन्सर्ट करायचा. 5व्या दिवशी म्हणजे शेवटची ज्या दिवशी तुमची पाळी असेल आणि आता तुम्हाला परत कपची गरज पडणार नाही, म्हणजे पुढच्या पाळीपर्यंत, त्या दिवशी तो काढायचा, चांगला व्यवस्थित पाण्याने धुवायचा. अगदी थोडंसं तुम्हाला जर साबणाची अगदीच सवय असेल, साबण लावायचं नाहीच, पण अगदीच सवय असेल तर थोडासा असा हे करून घ्यायचा, फेस काढून घ्यायचा, त्याने थोडासा बोट फिरवायचा आणि लगेच धुवून टाकायचा आणि मग उकळायचा परत आणि ठेवून द्यायचा. म्हणजे वापरण्याच्या आधी एकदा उकळायचा आणि वापरल्याच्या नंतर एकदा उकळायचा. ठेवताना सुद्धा अशा ठिकाणी, अशा गोष्टींमध्ये ठेवायचा ज्याच्यातून वारं पास होऊ शकत असेल, म्हणजे कापड असेल तर, म्हणजे जसं हे माझ्या कपचं आहे, तर अशा कापडी बॅग मध्ये थैली आहे तुझी, बटवा किंवा थैली सारखं आहे, एअरगन राहिलं पाहिजे, म्हणजे बुरशी किंवा असं काही धरणार नाही त्याला, येणार नाही. ओके, म्हणजे गच्च डब्यामध्ये वगैरे असं बंद करून ठेवायचं नाही. नाही, असं हे जे म्हणजे जे ब्रीदेबल कापड आहे, आपलं जे आपल्या जे घरातली एखादी चमची असते किंवा एखादं कापडी पाकिट असतं, तर त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आरामात, आणि मग तो पुढच्या पाळीपर्यंत तुम्ही ठेवू शकता आतमध्ये. बरोबर आहे. तसंही पुढच्या वेळेला जेव्हा आपण वापरायला घेणार आहोत तेव्हाही आपण तो उकळणार आहेच, पण तरी सुद्धा ते प्लास्टिक बॅग मध्ये ठेवायचं नाही, कारण प्लास्टिक मध्ये आतमध्ये मॉइश्चर तयार होणं आणि प्लास्टिक असंही ते फार चांगलं नाहीच आहे. म्हणजे प्लास्टिक बॉटल मधनं पाणी पिऊ नये असं पण सुद्धा म्हणतात. तर प्लास्टिक हे आपल्या आरोग्यासाठी तेवढं चांगलं नाहीये. त्याच्यामुळे आपण आणला तो कप की तो फोडून तो चांगल्या कापडी बॅगेमध्ये ठेवायचा आणि पुढच्या वापरासाठी तिथेच म्हणजे तसाच सेव्ह करून ठेवायचा.
सो म्हणून तुम्ही जो कप मला दाखवलात ना, तो अजूनपर्यंत त्याचं सील नाही फोडलंय ना. सो त्याचं एकदा प्लास्टिक बॅग तुम्ही काढा आणि ते तिन्ही तुम्ही कापडी बॅगांमध्ये ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित राहतील आणि खूप वेळ राहतील. दुसरं म्हणजे मला अनेक जणी विचारतात किंवा अनेक जणी त्याच्याबरोबर त्यांच्या मनात प्रश्न येतो की ते आतमध्ये घातल्यानंतर मला नैसर्गिक विधी करता येतील का, म्हणजे मला लघवीला जायला किंवा संडासला जात असताना प्रत्येक वेळेला कप काढावा लागेल का. तर तसं नाहीये अजिबातच, कारण आपल्या वजायनामध्ये तो राहतो आणि बाथरूमला जाताना किंवा टॉयलेटला जाताना आपल्याला अजिबातच त्रास होत नाही. जसं मी सांगितलं की आपल्याला सवय नसते, त्याच्यामुळे पहिल्या पाळीच्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला फक्त जाणवेल की थोडस हळू होतीये किंवा थोडं हे होतंय, म्हणजे कसं होतंय. तर ते फक्त जाणवण्यापुरतंच राहतं, बाकी त्याचा काही अपाय होत नाही किंवा तो सतत काढावा पण लागत नाही. तो एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे अनेक आता जसं मी म्हटलं की टीनेजर्स सुद्धा हा एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल वापरू शकतात. तर जसं तुम्ही आई आहात किंवा माझ्या मैत्रिणी सुद्धा आहेत की ज्यांना मुली आहेत, तर त्या थोड्याशा स्केप्टिकल आहेत त्या बाबतीत की आपण आपल्या अजूनपर्यंत सेक्शुअली ऍक्टिव्ह नसलेल्या मुलीला कसं द्यायचं काही वजायनामध्ये ठेवण्यासाठी. तर त्या हिशोबानेच तो एक्स्ट्रा स्मॉल किंवा स्मॉल कप बनलेला असतो. तो जास्त ह्याच्यापेक्षा सुपर सॉफ्ट असतो आणि आपले जसं मी म्हटलं की वजायनल मसल्स हे स्ट्रेच होतात आणि तो छोटा असल्यामुळे इतकाही स्ट्रेच होत नाही की त्याने त्यांना त्रास होईल. बरोबर. सो मी एक अनुभव सांगते. आत्ताच 3-4 दिवसापूर्वीच एका मुलीने मला मेसेज केला. ती टीनेजरच आहे आणि तिचं टीनेजर म्हणजे जवळपास 20-1 वर्षाची आहे, 20-22 वर्षाची आहे. तर तिने तो कप ट्राय केला. पहिला दिवस नव्हता गेला, दुसऱ्या दिवशी तो व्यवस्थित ती इन्सर्ट करू शकली, पण ओपन नाही करू शकली. तिसऱ्या दिवशी मात्र तिने ते इन्सर्ट केलं आणि ओपन करण्याचा प्रयत्न केला, पण तिसऱ्या दिवशीपर्यंत मग ती जरा घाबरली आणि मग तिने तो काढला आणि ठेवला. पण नंतर तिने मला सांगितलं की आता मग मी जेव्हा मी इन्सर्ट करू शकते म्हणजे मला ते जमणार आहे, ह्याचा कॉन्फिडन्स मला आलाय, तो मी पुढच्या पाळीच्या वेळेला तर नक्कीच वापरणार आहे. सो टीनेजर्सना हे वापरण्यासाठी काहीही अपाय अजिबातच नाहीये. जर ते एक कन्सर्न आईच्या मनात असतं, नाही असं नाही. पण उलट मी तर म्हणेन की टीनेजर्सनी हे वापरलं ना तर ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करत असतात. म्हणजे जसं तुम्ही किंवा मी आता जास्त ऍक्टिव्हिटी करत नाही किंवा मी काही खाली खेळायला जात नाही किंवा मी काही ट्रेकिंगला जाते, पण मुली ट्रेकिंगला जातात, सायकलिंग करतात, स्विमिंग करतात.
सो इंडिव्हिज्युअल टीनेजर्स स्पोर्ट्स खेळणाऱ्या पण खूप मुली आहेत, खूप जसं टेबल खूप मुली टेनिस आहे, आहेत. बॅडमिंटन आहे. आणि जो त्रास आपण सॅनिटरी पॅडचा बघितला आहे की मांडीच्या इथे खूप घासलं जाणं वगैरे, हा तर स्पोर्ट्स मधल्या मुलींना तर अजून, स्विमिंग वाल्यांची तर तिसरीच तऱ्हा असते. हो हो, अगदी अगदी. त्याच्यामुळे स्विमिंगच्या स्पोर्ट्स मधल्या मुलींनी हा तर निश्चितच वापरलं पाहिजे हे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं की सो ते एक महत्वाची गोष्ट आहे. खरंय. हा जसं म्हणजे माझा एक प्रश्न येणारच होता त्याच्या आधी, तू त्याचं उत्तर दिलेलं आहेस की नैसर्गिक विधी करताना खरंच काही त्रास होतो का, त्याचं तर उत्तर तू खूप छान पद्धतीने दिलंस. आता मला असं सांगशील की गैरसमज मेन्स्ट्रुअल कप विषयीचे जे काही आहेत, हे फक्त एवढ्याच बाबतीत आहेत का अजूनही काही, अजून आपण म्हणतो की स्केप्टिकल असणं जे आहे याच्यामध्ये अजून काही असे गैरसमज आहेत की जे तुला सांगावेसे वाटतील, एक पर्सनल युजर म्हणून मी म्हणेन की हे मला ऐकायला मिळालं आणि यार खरंच असं नाही आहे, असं काही हा, आहे? खूप गैरसमज आहेत खरं तर ताई, आणि ते सुद्धा मला नव्याने नव्याने वेगवेगळे गैरसमज कळतायत. खरंय. आणि जसं मी अगोदर पण म्हटलंय की तुम्ही जेव्हा जेव्हा एखादा प्रश्न तुम्हाला समोरून येतो, तेव्हा तुम्ही जेव्हा त्याचं उत्तर शोधायला जातात, मग ऑटोमॅटिकली तुम्ही विज्ञानाच्या दिशेने जाता, कारण खरंय. विज्ञानाकडे सगळ्या गोष्टीची उत्तरं आहेत. उत्तरं असतात. तर तर जेव्हा मला आता जेव्हा त्या लेख शेअर झाला आणि अनेक ठिकाणी तो गेला, तर काही ठिकाणी लोकांनी गैरसमज सुद्धा व्यक्त करून दाखवले, की असं निगेटिव्ह नाही, पण गैरसमज म्हणजे असं असं म्हटलं जातं, मग ते किती सेफ आहे, मग असं असं केलं जातं वगैरे वगैरे. तर त्याच्यापैकी एक गैरसमज असा आहे की ते जर कप आपण आतमध्ये घातला तर आपल्या योनीचं तोंड मोठं राहतं आणि आपली गर्भपिशवी खाली येऊ शकते असं. तर हा एक गैरसमज खूप बळावलेला आहे अनेक ठिकाणी. तर बेसिकली जसं मी म्हटलं की आपल्या योनीचे मसल्स हे स्ट्रेचेबल असतात, म्हणजे ते जितके असे हे पसरतात. होतात तितके ते जवळ पण येतात. बरोबर आहे. डिलिव्हरीच्या तर दरम्यान बाळाचं डोकं बाहेर येण्या इतके ते मोठे, अख्खं बाळ तिथून हा बाहेर येतं, एवढे ते हा, इलास्टिक असतात. आणि अगदी नंतर बरोबर, पुन्हा अगदी ते बरोबर. नॅचरल कंडिशन वरती जातात. अर्थात हे बरोबर. सगळं आपण कोणाच्या बाबतीत म्हणू शकतो, ज्यांच्या डिलिव्हरीज नॉर्मल झालेल्या आहेत त्यांच्या बाबतीत. मेजरली आत्ताची जी संख्या आपल्याला बघायला मिळते ती सिझेरियन वाल्यांची संख्या जास्त बघायला मिळते आहे. हा कारण पुन्हा म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. एखादी किंवा दुसरी डिलिव्हरी होते, प्रेशस बेबीज असतात, काय कोण प्रेशर घेणार बाबा, राहू दे करून टाका सिझर, हो, असं खूप ते होतं. बघायला मिळतं. त्यामुळे मला वाटतं की मेजरली 20%च असतील की ज्यांच्या नॉर्मल आणि नॅचरल डिलिव्हरीज हा, होताना दिसत पण आहेत. नॅचरल डिलिव्हरीचा हा नॉट नेसेसरीली की आपला स्वतःचा अनुभव असला पाहिजे. बरोबर. आपल्याला हे माहितीये ना की नैसर्गिक डिलिव्हरी कशी होते, खरंय. वजायनाच्या थ्रूच होते ना, म्हणजे आपल्या बरोबर आहे. योनीच्या मार्गाने एवढं असं बाळ बाहेर येतं, ज्याचं बाहेर. एवढं डोकं आहे. तर जेव्हा हे बाळ बाहेर येतं तेव्हा काय ती वजायना तेवढीच राहत नाही. बरोबर. त्या दॅट गोज बाळाच्या टू बाळा इट्स नॉर्मल पोझिशन हा, अगेन. ते बाळ बाहेर येण्यापुरतं ते स्ट्रेच होतं आणि बरोबर. पुन्हा ती पूर्ववत होते. तर हे एक उदाहरण आपण जर आपल्या डोळ्यासमोर ठेवलं तर आपल्या लक्षात येते की असं काही स्ट्रेच झाल्यानंतर पुन्हा ते पूर्ववत होत नाही, असं होत नाही अजिबातच. बरोबर. तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे काही म्हणत होते की नाही हे दूषित रक्त आहे, मग ते शरीरात साठवणं चांगली गोष्ट नाही, ते चुकीचं आहे असं आयुर्वेद म्हणतं. तर दूषित रक्त म्हणजे आपल्या पाळीचं रक्त हे दूषित रक्त आहे की नाही याचा पहिल्यांदा आपण शोध घेतला पाहिजे. जसं मी म्हटलं की आपल्याला एक गर्भधारणा व्हावी याची तयारी आपलं शरीर पूर्वतयारी करत आहे. असतं. हा, याची तयारी आपलं शरीर करत असतं, त्याच्यासाठी आपल्या युटरसमध्ये ते पूर्ण तयार होऊन जातं. तयार होतं. ते म्हणजे अर्ध टिश्यूज असतात आणि अर्ध रक्त असतं. जेव्हा त्याच्यामध्ये मेल सिमेन येतं, वीर्य येतं, तेव्हा त्याच्या अंड्याबरोबर एकत्र येऊन त्याच्या पुढे मग नंतर बाळ तयार होतं. पण जेव्हा ते मेल सिमेन त्याच्यामध्ये येत नाही तर ते जे काही तयारी शरीराने आपल्या केलेली असते ते लायनिंग ते सोडतं. आवरण आहे, सो निसर्ग ते बाहेर टाकून देतो. हा, एक ते आवरण तयार केलेलं असतं आणि त्याचे एक्सपायरी डेट असते है ना. अच्छा. म्हणजे जसं आपण एखादी वस्तू विकत घेतली तर त्याची कशी एक्सपायरी डेट असते की अमुक अमुक तारखेपर्यंतच ते घ्या किंवा कन्झ्युम करा. समजा एखादा बर्गर घेतला आपण बाहेरून तर ते बर्गर आज रात्रीपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंतच खा
असं का लिहिलेलं, असं का म्हटलं जातं ना, कारण त्याची एक एक्सपायरी डेट असते. तसंच ही हे जे लाइनिंग असतं त्याची एक्सपायरी डेट असते त्या दिवसांपुरती. ती बरोबर. एक्सपायरी डेट क्रॉस झाली की ते लाइनिंग ते सोडतं आणि म्हणजेच आपलं पाळीचं रक्त येतं. बरोबर. तर ते इव्हन ते पाळीचं रक्त आपलं ते काही जाहिरातींमध्ये दाखवतात तसं पातळ पाण्यासारखं अजिबातच नसतं. सो ते असं छोट्या छोट्या गुठळ्या पडत असतात. सो मुळातच ते दूषित रक्त अजिबातच नसतं. ते आपलंच स्वतःच्या शरीरातलं रक्त असतं, आपल्या स्वतःच्या शरीरातल्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. सो मुळात हा गैरसमज आहे की ते दूषित रक्त असतं, ते शरीरात साठवून ठेवणं चांगलं नाही वगैरे वगैरे. आणि दुसरं म्हणजे ते साठवून ठेवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. म्हणजे जसं जर आपण पॅड घेतलं तर त्याच्यावरती सुद्धा पॅड आपण 5 ते 6 तास ठेवतोच ना. म्हणजे ते रक्त त्याच्यावरती साठलेलं असतंच. ते काय आपण शरीराच्या आल्या आत बाहेर का टाकत नाही. शरीराच्या बाहेर एवढाच फरक आहे. एवढा फरक आहे. तर हे शरीराच्या आत म्हणजे वजनाच्या आत ते इथपर्यंत साठतं आणि ते कप मध्ये साठतं. ते काही तुमच्या शरीराला कुठेही लागत नाही. आणि मग जेव्हा तुम्ही तो कप काढता तेव्हा ते रक्त पूर्ण त्याच्यामध्ये भरलेलं दिसतं आणि ते तुम्ही साफ करता. दुसरं म्हणजे गैरसमज असतो की मला खूप जास्त फ्लो आहे, तर मला कप हा पर्याय चालेल का? कारण कप दिसायला फारच छोटा दिसतो, म्हणजे हा माझ्या हातात एवढूसा आहे. तर बेसिकली आपला फ्लो आणि कपची साईज याचा एकमेकांशी तितकासा स्पष्ट संबंध नसतो. तर कपची साईज ही आपल्या वजानल मसल्स वरती डिपेंड असते. म्हणून मी जसं सांगितलं की सेक्शुअली ऍक्टिव्ह असतील तर त्यांना मीडियम साईज चालतो. तर एकतर तुम्हाला फ्लो जेवढा असतो तो तुम्हाला मेजर नाही करता येत. आपल्याला असं वाटतं की भरपूर पॅड्स दिसत आहेत, 5 ते 6 पॅड्स आपल्याला लागतात दिवसभरात, म्हणजे आपल्याला खूप जास्त फ्लो आहे. तर बेसिकली आपल्याला ते अशा छोट्या छोट्या गुठळ्या पडत असतात आणि पॅड मध्ये पडून तो पॅड पूर्ण ते शोषून घेतो आणि म्हणून तो पॅड लवकर भिजतो. आणि आपल्याला असं वाटतं की बापरे आपल्याला खूपच फ्लो आहे आणि आपलं एवढं जातंय, मग आपल्याला होईल की नाही, म्हणजे हा वापरता येईल की नाही. पण तसं नाहीये. तुम्ही वापरून बघा. उलट तुम्हाला जर हा कप तुम्ही इन्सर्ट केला आणि 5-6 तासानंतर काढून बघितलात, तो किती भरला आहे याच्या अंदाजावरनं तुम्हाला कळतं की अच्छा आपल्याला किती तास चालतो. सो तो एक गैरसमज त्याच्या भोवतीने आहे. म्हणून जे तू म्हणालीस की तुमच्या कम्फर्टेबल एन्व्हायरमेंट मध्ये जेव्हा तुम्ही असाल तेव्हा तुम्ही ह्याची ट्रायल पहिल्यांदा घ्या. हो हो म्हणजे हो. अचानकपणे कुठेतरी तुम्ही गेलेला आहात आणि कपचा वापर करताय असं नक्की करू नका. नाही नाही. कम्फर्टेबल विथ दॅट कप फर्स्ट. प्रयत्न करून बघा की येस तुम्हाला हे नक्की किती वेळ चालताय, किती तास राहताय, किती तासानंतर तुम्हाला तो क्लीन करता येतो. प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार मला वाटतं ह्याचे सगळे पॅरामीटर्स बदलणार आहेत. बरोबर. म्हणजे मी मी सांगते. एक माझी मैत्रीण होती, तिने मला फोन केला. ती शास्त्रीय गायिका आहे. तर तिने मला फोन केला. ती म्हणाली की मग मी आता पहिल्यांदा कसं ट्राय करू. तर मी तिला एक तिच्या क्षेत्रातलं उदाहरण दिलं. तिला सांगितलं की जेव्हा तू पहिल्या दिवशी ट्राय करशील ना, तेव्हा तुझं मन अतिशय शांत असलं पाहिजे. म्हणजे जर तू गायनाला बसलीस आणि पहिली तान घेताना जितक्या शांत मनस्थितीत तू जातेस, तशी मनस्थिती तुझी त्यावेळेला असली पाहिजे. सो त्याच्यामुळे घाई गडबड करून, जसं तुम्ही म्हटलात की आपल्या कम्फर्ट झोन मध्ये असतानाच आपण ट्राय केलं पाहिजे. तर घाई गडबड करून किंवा असं आता मला करायचं आहे असं म्हणून ते करून उपयोग नाही. कारण तेव्हा आपल्यालाच आधीच भीती असते, मग ऑटोमॅटिकली हार्टबीट्स वगैरे वाढतात. त्याच्यामुळे अतिशय शांत राहायचं, दीर्घ श्वास घ्यायचा आणि मग ट्राय करायचा. म्हणजे मन अतिशय शांत ठेवलं पाहिजे. तर हे आपल्याला जमतं आणि ते टेक्निक आहे. ते एक प्रॅक्टिसने जमतं. त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही केलं म्हणजे अनेकांना असा पण अनुभव आला की पहिल्या दिवशी केलं पण थोडंसं अनइझी वाटलं. तर अनइझी वाटणं साहजिक आहे, कारण आपल्या शरीराला त्याची सवय नसते. सो त्याची सवय व्हायला 2-3 दिवस जावे लागतात. अगदी मी 2-3 सायकल्स पण नाही म्हणत आहे पाळीचे, 2-3 दिवसच द्यावे लागतात. 2-3 दिवस दिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला सवय होऊन जाते आणि तुम्ही अगदी प्रो होऊन जाता याच्यामध्ये घालण्या काढण्यामध्ये. सो ते फारच महत्वाची गोष्ट आहे. मला एक असा तुझ्याकडून हे हवा आहे नम्रता, की तुझा हा जो लेख तू फेसबुकवरती लिहिला होतास, त्या लेखामधली जी काही वाक्य असतील, तुझ्या भावना ज्या काही असतील त्याच्यातल्या, किंवा जे तुझं मनोगत होतं, हे ज्यांनी वाचलं, ज्या स्त्रियांनी पर्टिक्युलरली वाचलं,
ज्या आयांनी वाचलं, त्यांनी स्वतः ट्राय केला किंवा त्यांनी मुलींना आपल्या करायला दिला, तुझ्या या लेखाने प्रेरणा घेऊन ज्यांनी हा कप वापरला असेल त्यांनी अनुभव तुझ्याशी शेअर केलेत? हो, नक्की. खूपच जणींनी शेअर केले, खूप जणींनी. आणि अनेक जणींनी, म्हणजे काही जणींना जे काही नंतर प्रश्न पडले ते सुद्धा त्यांनी मला विचारले. तर असे खूप सारे वेगवेगळे अनुभव प्रत्येकीने शेअर केले. एकीने फेसबुकवरती शेअर केलं होतं की तिने इतके वर्ष ह्याच्याविषयी वाचलं होतं, पण कधी प्रयत्न करायची वेळच आली नाही किंवा प्रयत्न करावा असं कोणी जवळचं पण नव्हतं की ज्यांच्याकडून आपल्याला कळेल की ह्याचा एक्सपिरियन्स कसा असतो. पण जेव्हा तो माझा लेख वाचला आणि तो माझा व्हिडिओ पाहिला, तर तिने हिम्मत केली आणि मागवला आणि प्रयोग ट्राय केला. आणि अगदी आनंदाने, म्हणजे अतिशय आनंदाने तिने मला फोन केला होता की हे काहीतरी इतकं भारी फिलिंग आहे की मला शब्दात सांगता येत नाहीये, असं म्हणून ती म्हणजे फार आनंदी झाली होती. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींपासनं, म्हणजे हा जो त्रास आहे त्याच्यापासून सुटका मिळाली ह्याचा आनंद तिला जास्त वाटत होता. सो तिचा एक मला फोन आला होता. त्याच्यानंतर अजून एका मुलीने मला फेसबुकवरूनच संपर्क साधला होता. तर ती फिजिकली हँडिकॅप आहे आणि ती स्विमिंग करते. सो तर तिने मला विचारलं, म्हणजे तिच्या डोक्यात प्रश्न आला होता की मला हे जमेल का, म्हणजे मला उभं राहता येत नाही पण मला तो इन्सर्ट करता येईल का. तर तेव्हा मला जाणवलं की हे पण किती महत्वाचं आहे की की मी त्यांना सुद्धा, म्हणजे मला सुद्धा ह्या गोष्टी डोक्यात आल्याच नाही अजिबातच. सो मी तिला समजावलं की हे उभं राहून नाहीच इन्सर्ट करायचं, बसूनच करायचं आहे, सो इझिली जमू शकेल. आणि किती भारी गोष्ट असेल की जी जर तिने सक्सेसफुली हे ट्राय केलं आणि ते 5 दिवस ती स्विमिंग करू शकत नाही, पण ते 5ही दिवस आता ती स्विमिंग करू शकेल आणि महिन्यातला एकही दिवस तिला केवळ पाळी आली म्हणून स्किप करता येणार नाही, तर हे तिच्यासाठी किती भारी होईल. त्याच्यानंतर त्याच्यानंतर मला असं जाणवलं की ज्यांना कोणाला असा स्वतःच्या मनात डाऊट असतो की आपल्याला, मी थोडीशी फिजिकली हे असल्यामुळे, हँडिकॅप असल्यामुळे किंवा काही गोष्टींमुळे मला जमलं नाही, तर मग काय करू. तर मला थेट संपर्क साधला तरी मला आवडेल, किंबहुना इंटरनेट किंवा गुगल बाबा ह्याच्यावरती आपल्याला बरीच माहिती मिळते, त्याचाही आपण वापर करू शकतो. पण मगाशी तू नम्रता जे म्हणालीस ना की बरेचसे व्हिडिओज इंग्लिशमध्ये होते, त्याही पेक्षा आपल्याला मातृभाषेतून कोणी जर माहिती याची देत असेल, म्हणजे मला वाटतं की म्हणून आम्ही नम्रताच्या लिंक्स शेअर ज्या करतो आहे त्या तेवढ्यासाठी करतो आहे की स्वच्छ मराठीमध्ये तिने तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये ही सगळी माहिती तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही मराठी नसाल, तुम्हाला दुसऱ्या भाषेचा जर सवय असेल तर त्या लिंक्स तर युट्यूबवरती किंवा गुगलवरती कुठेही जा, तुम्हाला त्या इझिली अवेलेबल आहेतच. पण आपल्या एखाद्या माणसाशी बोलावं असं तुम्हाला जर नक्की वाटलं तर नम्रताचे फोन नंबर्स खाली येणार आहेत. जर तुम्हाला या विषयामध्ये काही खरंच असं वाटत असेल की यार मला माझ्या एका मैत्रिणीशी बोलून बघायला हवं बरं का, तर नम्रता तुमच्यासाठी नक्की त्यासाठी अवेलेबल असेल. जरूर नम्रताशी तुम्ही या गोष्टींबद्दल बोलाल. हाय फ्रेंड्स, पिरियड्स महिन्यातले 5 दिवस सगळ्याच महिलांना या गोष्टीतून जावं लागतं. पॅड्स, त्यांनी होणारे त्रास वेगळेच असतात. रॅशेस, मला स्वतःला अत्यंत हेवी ब्लिडिंग असायचं, मला वेळोवेळी पॅड्स चेंज करायला लागायचे आणि माझं फील्ड वर्क असल्यामुळं मला खूप त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम यायचा. सो आय वॉज ट्राईंग की नवीन मला काय ह्याच्यामध्ये मिळतंय का, अँड आय गॉट टू नो अबाउट दिस मेनिस्ट्रुअल कप. मी ऑनलाईन ह्या मेनिस्ट्रुअल कप बद्दल खूप माहिती गोळा केली, खूप वाचलं. 1 वर्षभर वेगवेगळे फेसबुकचे ग्रुप जॉईन केले, तिथे काय काय माहिती मिळाली. त्याच्यानंतर आय डिसाइडेड की ट्राय करायला काय हरकत आहे. सो आय स्विच टू दिस मेनिस्ट्रुअल कप आणि यू डोंट बिलीव्ह मी, आयुष्य इतकं सुखकर झालेलं आहे माझं या मेनिस्ट्रुअल कपमुळं. सो ट्राय करायला काहीच हरकत नाही. इट्स व्हेरी सेफ. सो यू कॅन स्विच टू दिस मेनिस्ट्रुअल कप. थँक यू.
हॅलो फ्रेंड्स, मी सुप्रिया. गेल्या 4 महिन्यांपूर्वी मी साधारण नम्रता भिंगारडे हिची पोस्ट वाचली होती मेन्स्ट्रुअल कप बद्दल आणि खूप छान मोकळ्या पद्धतीने अतिशय डिटेलमध्ये तिने मेन्स्ट्रुअल कप बद्दल लिहिलेलं होतं की साधारण जेव्हा आपली पाळी येते तेव्हा नेमके काय काय त्रास आजपर्यंत तिला सहन करावे लागलेले आहेत आणि आता तिची पाळी कशी सुसह्य झाली आहे याबद्दल तिने ती पोस्ट लिहिलेली होती. ती पोस्ट वाचल्यानंतर ताबडतोब पुढच्या अर्ध्या तासामध्ये मी Amazonवरून हा कप मागवला पीसेफचा आणि अतिशय सेफ आहे हा कप. गेल्या 4 महिन्यांपासून मी मेन्स्ट्रुअल कप वापरतेय. अजिबात मला कुठलाही त्रास झालेला नाहीये, साईड इफेक्ट्स झालेले नाहीये, कुठल्याही प्रकारचे रॅशेस आलेले नाहीयेत किंवा कुठल्याही प्रकारचा अजून वेगळा त्रास झालेला नाहीये. नमस्कार, मी स्वाती गुणवंत पाटील. काही दिवसांपूर्वी नमाताईंनी फेसबुकला लाईव्ह सेशन घेतलं होतं कप वापरण्याबद्दल. मी कपबद्दल आधी वाचून होते, पण माझी कधी हिंमत झाली नाही कप वापरण्याची. पण त्या दिवशी नमाताईंनी इतकं छान सेशन घेतलं आणि इतकं छान प्रत्येक गोष्ट इतकी डिटेलमध्ये सांगितली की मी लागलीच सेशन संपता मी माझ्या मिस्टरांनी कप ऑर्डर केला आणि माझे पिरियड्स पण लगेच पुढच्या महिन्यात आले. कप वापरताना सुरुवातीला थोडा त्रास झाला, पण नंतर जशी कपची सवय झाली मला तसा मला पिरियड्स खूप हलके वाटायला लागले. जसं दरवेळेस मला पॅड वापरून रॅशेस व्हायचे, डॅम्पनेस यायचा किंवा ते परत परत पॅड मला चेंज करावं लागायचं. बाहेर कुठं गेलं तर पॅड टाकायची समस्या यायची की कुठं फेकायचं आपण पॅड, ती एक समस्या माझी कमी झाली. म्हणून कप वापरण्यामुळे माझ्या खूप साऱ्या प्रॉब्लेमवर मला सोल्युशन मिळालं. त्याबद्दल मी नमाताईंचे खूप आभार मानते. थँक्यू. नम्रता, मला वाटतं की तू आज आमच्या इथे आलीस, आमच्याशी तुझ्या अनुभवाबद्दल बोललीस. आमच्यापैकी कोणाचे काही अनुभव असतील तर ते पर्सनल कॉल्स तुला येतीलच, पण मला असं वाटतं की आपण ह्या विषयावरती एखादे डॉक्टर जरी आपल्याला अजून काही माहिती देणार आहेत का मेडिकल साईडनी. तू जी माहिती दिली आहेस ना ती खूप पर्सनल माहिती आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहे, या विषयावरती आपण आज बोललेलो आहोत. आपण प्रयत्न करूया की आपण एखाद्या डॉक्टरांशी पण आपल्याला जर बोलता आलं, त्यांच्या बाजूनी याचे काय फायदे तोटे ते काय सांगू शकतील आपल्याला, तर आपण जरूर त्यांच्याशी पण बोलूया. आणि आज तू आमच्या इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, तुझा अनुभव शेअर केलास, आम्हाला देखील तुझ्या अनुभवातून खूप समृद्ध करून सोडलंस. आणि माझ्यातल्या आईची जी भीती होती ती मुख्य घालवायला मला तू मदत केलेली आहेस की मी हे कसं वापरू आणि मी माझ्या मुलीला हे कसं शिकवू वापरायला, याबद्दलची जी भीती प्रत्येक आईच्या मनात असते, एखाद्या मुलीच्या मनात असते, थोडीशी जरी ती भीती कमी करायला आपण त्यांना मदत केली तरी मला वाटतं की आपला आजचा जो काही एपिसोड आपण घेतला होता हा सफल झाला असं आपण नक्की म्हणू शकतो. तर थँक्यू नम्रता, तू आमच्या इथे आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्यास. खूप खूप धन्यवाद. आणि जरूर तुझ्या पुढच्या एखाद्या अशाच अनुभवाबद्दल आम्हाला तुझ्याशी बोलायला खरंच खूप आवडेल. नक्कीच नक्कीच ताई, मलाही आवडेल. खूप छान झाल्या गप्पा ऍक्च्युअली आणि मलाही आवडलं सगळ्या गोष्टींविषयी बोलायला. थँक्यू नम्रता, थँक्यू.